श्री स्वामी समर्थ. आजची कथा ऐकून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. शेवटपर्यंत कथा बघा. रमा आणि निखिलचा संसार अगदी आनंदाने फुलत होता. रमा सुशिक्षित होती, पण तिच्या माहेरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे निखिलच्या कुटुंबाने तिला सून म्हणून स्वीकारलं होतं. काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या बाळाचं म्हणजेच आरवचं आगमन झालं. रमाचं आयुष्य खूप छान चाललं होतं आणि तिच्या संसाराच्या सुखात अगदी रमून गेली होती. तिचे सासू सासरे अगदी तिच्या मनासारखे होते, पण म्हणतात ना, सुखाचे दिवस फार काळ टिकून राहत नाही. नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस निखिल कामानिमित्त बाहेर गेला असताना त्याचा खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात निखिल जागीच मृत्यू पावला. या एका अपघाताने रमाचं हसतं खेळतं घर क्षणातच उद्ध्वस्त झालं होतं. पतीच्या निधनानंतर रमा पूर्णपणे खचून गेली होती. लहानशा आरवला कडेवर घेऊन ढसाढसा रडत बसायची. निखिलच्या आठवणीत ती कसं तरी आपले दिवस काढत होते. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच सासूने तिच्यावर गंभीर आरोप करायला आता सुरुवात केली होती. एक दिवस तर सासूने हद्दच केली. तिला घराबाहेर काढायला लागली. त्यावेळेला रमाने सासूचे पाय धरले आणि ती खूप विनंती करू लागली, रडू लागली. सासूबाई, मला घराबाहेर काढू नका. निखिल गेल्यावर माझा आणि या लेकराचा आधार फक्त तुम्हीच आहात. पण तिची सासू निष्ठुरपणे म्हणाली, तुझ्या पावलांनीच माझ्या मुलाचा बळी घेतला. तू माझ्या घरात आली आणि माझा आज मुलगा अपघातात मरण पावला. तू कमनशिबी आहेस. म्हणून तिला सासू खूप बोलू लागली. इथून तू निघून जा. तुझ्या माहेरची तर तुला परिस्थिती माहितीच आहे. तिथं जाऊन पड. पण माझ्या दारात आता घरात राहायचं नाही. माझ्या दारात उभं राहायचं नाही. असं तिची सासू तावातावाने म्हणत तिने दरवाजा बंद केला. रमा दारातच उभी राहिली. खूप रडली. तिने सासूकडे खूप भीक मागितली, पण सासूने दरवाजाच खोलला नाही. त्यावेळेला तिचे शेजापाजारीही तिच्या मदतीला कोणीच आलं नाही. त्यावेळेला रमाने माहेरी फोन केला, पण तिला माहिती होतं आपल्या आईवडिलांकडे राहण्याची सोय होणार नाही, कारण त्यांच्याकडे त्यांनाच अन्न मिळायची पंचायत होती. तर तिथे हिला कुठून जेवण मिळणार आणि तिला तिच्या माहेरच्यांच्या ओझंसुद्धा द्यायचं नव्हतं. तिने विचार केला. आपल्या लहान मुलाचा हात हातात घेतला आणि डोळ्यातल्या अश्रूने रमा रस्त्याने चालत होती. त्यावेळेला तिची दया एका स्त्रीला आली आणि तिने तिला एका शहरातल्या महिला आश्रमाचा पत्ता दिला. त्या महिला आश्रमाचा शोध घेत रमा शहरात पोचली आणि त्या महिला आश्रमात ती राहू लागली. परंतु तिथल्या मॅडमने तिला तात्पुरता निवारा देण्याचं कबूल केलं होतं. काही दिवस आश्रमात राहून तिने आता आपल्या स्वतःच्या अश्रूंनाच आपली ताकद बनवलं होतं. तिने तिथे काम शोधायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला एका ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी मिळाली. तिने तिथे थोडे पैसे साठवायला सुरुवात केली. तिथूनच आश्रमातून बाहेर पडून त्या शहरात तिने छोटीशी भाड्याची खोली घेतली आणि ती आपल्या मुलासोबत राहू लागली. आता तिने आरवला शाळेतसुद्धा घातलं होतं. दिवसभर ऑफिसचं काम करायची, संध्याकाळी स्वयंपाक आणि मुलाचं संगोपन. यामुळे रमाकडे स्वतःसाठी वेळच उरत नव्हता. पण तिच्या मनात स्वतः काहीतरी करण्याची आग पेटली होती. आता काय करायचं हेच तिला नक्की समजत नव्हतं. याच काळात तिला स्पर्धा परीक्षांविषयी माहिती मिळाली आणि तिने तहसीलदार बनायचं ध्येय उराशी बाळगून त्या रात्री फॉर्म भरला. रात्री जेव्हा तिचा मुलगा झोपायचा तेव्हा रमा दिव्याच्या मंद प्रकाशात पुस्तके उघडून अभ्यासाला बसायची. या काळातही तिला बऱ्याच संकटांवर मात करावी लागली. कधी मुलाची तब्येत बिघडायची, कधी पैशाची टंचाई असायची, तर कधी थकव्यामुळे डोळे मिटू लागायचे. पण जेव्हा जेव्हा तिला त्रास व्हायला लागेल तेव्हा ती सासूने घराबाहेर काढताना मारलेला टोमणा तिच्या कानात गुंजायचा आणि तिला नवीन ऊर्जा मिळायची. तिने सलग 2-3 वर्ष अहोरात्र मेहनत केली आणि शेवटी तो दिवस उजाडला. स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि रमाने राज्यात सगळ्यात जास्त गुण मिळवून यश संपादन केलं होतं. तिची नियुक्ती आता तहसीलदार म्हणून झाली होती आणि विशेष म्हणजे तिची पहिलीच पोस्टिंग तिच्या सासरच्या गावात म्हणजे स्वतःच्या तालुक्यात झाली होती. रमा जेव्हा लाल दिव्याच्या गाडीतून गावात पोहोचली तेव्हा पूर्ण गाव तिचं स्वागत करण्यासाठी जमलं होतं. ज्या लोकांनी तिला एकटीला रडताना पाहिलं होतं,
ज्या वेळेला तिला गरज होती, ती शेजाऱ्यांचे, गावातील लोकांचे बरेच दरवाजे तिने ठकठकले होते. त्यावेळी तिच्यासाठी कोणी उभं नव्हतं आणि आज तीच लोक तिच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. रमा ताठ मानेने तिच्या जुन्या सासरी पोहोचली. समोर उभ्या असलेल्या सासूला पाहून तिने ठणकावून सांगितलं, सासूबाई, ओळखलत का मला? तीच रमा, जिला तुम्ही घराबाहेर काढलं होतं. आज मी माझ्या पायावर स्वतःच्या उभी आहे. सासूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने हात जोडले आणि अत्यंत भावनिक होऊन म्हणाली, रमा, मला माफ कर गं, पण त्या दिवशी जर मी तुला घराबाहेर काढलं नसतं ना, तर तू आमच्या छत्रछायेखाली राहिली असतीस. तुझ्या माहेरची परिस्थिती गरीब होती. आम्ही तुला घरी ठेवून 2 वेळचं फक्त अन्न दिलं असतं, पण आमच्यानंतर तुझं आणि तुझ्या या लेकराचं काय झालं असतं? तुला घरातून बाहेर काढलं, म्हणूनच तू या जगाचा सामना करायला शिकलीस. त्या रात्री मिळालेल्या जखमेने तुझ्या मनात ती आग पेटली, ज्यामुळे तू रात्रंदिवस जिद्दीने अभ्यास केलास आणि आज या पदावर पोहोचलीस. तुला खंबीर बनवण्यासाठी मला ती निष्ठुर भूमिका वठवावी लागली गं. मला खरं तर तुला घराच्या बाहेर काढायचंच नव्हतं, पण माझ्याकडे त्यावेळेला पर्यायच नव्हता. सासूचे ते शब्द ऐकून रमा सुन्न झाली. तिच्या मनातील कडवटपणा विरघळून गेला आणि तिने सासूच्या पाया पडून मुलाला सासूच्या हातात दिले. त्या दिवसापासून रमा सासूसोबत आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहू लागली. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.